मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाच्या व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरमध्ये मी प्रेरणा देसाई आपल्या सर्वांचं स्वागत करते आणि आजच्या नवीन तासाला सुरुवात करते। इतिहास आणि पाठ आहे समतेचा लढा। मुलांनो, आधुनिक भारताच्या वाटचालीत राजकीय स्वातंत्र्याचा लढा महत्त्वाचा होता। हा जो लढा होता, हा लढा मानव मुक्तीच्या व्यापक तत्वज्ञानावर आधारलेला होता। त्यामुळे या लढ्याच्या ओघात राजकीय पारतंत्र्याबरोबरच सरंजामशाही, सामाजिक विषमता व आर्थिक शोषण यासारख्या गोष्टींनाही विरोध होऊ लागला। मानवाच्या विकासासाठी जसे राजकीय स्वातंत्र्य महत्त्वाचे आहे, तसेच समता ही खूप महत्त्वाची आहे आणि हे समतेचं तत्व लोकांना पटू लागलं। स्वातंत्र्यपूर्व भारताची समाज व्यवस्था आहे ती जाती व्यवस्थेवर अवलंबून होती। ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि दलित किंवा शूद्र अशा प्रकारची ही जाती व्यवस्था होती। ब्राह्मण सगळ्यात उच्च आणि दलित सगळ्यात कनिष्ठ। त्याचप्रमाणे स्त्रियांना सुद्धा हीनतेची वागणूक दिली जात होती। शेतकरी, कामगार यांचे सर्व प्रकारचे शोषण हे समाजातील उच्च वर्गाकडून केले जात असे। मग त्या दृष्टीने शेतकरी, कामगार, स्त्रिया, दलित इत्यादी समाज घटकांनी उभारलेल्या चळवळी आणि समतेला महत्त्व देणारा समाजवादाचा प्रवाह याचं योगदान जे आहे ते मोलाचं ठरलं। कारण त्यावेळेच्या जे समाज सुधारक होते त्यांना माहिती होतं की जोपर्यंत आपण शेतकरी, कामगार यांचं शोषण थांबवत नाही, त्याशिवाय आधुनिक भारताची जडणघडण होणार नाही। आणि म्हणूनच अशा काही या चळवळी आहेत, त्या चळवळींचा अभ्यास आपण या पाठात करत आहोत। शेतकरी चळवळ। शेतकऱ्यांचे शोषण करणारे जमीनदार, सावकार यांना ब्रिटिश सरकार संरक्षण देत असे आणि त्यामुळे ते शेतकऱ्यांवर अन्याय करत असत। काही वेळा शेतकऱ्यांनी असे अन्याय सहन केले तर अनेक वेळा त्यांनी अन्यायाविरुद्ध उठाव केले। ब्रिटिशांच्या या आर्थिक धोरणाचा दुष्परिणाम त्यांना सहन करावा लागत होता। बंगाल प्रांतातील शेतकऱ्यांनी नीळ उत्पादनाच्या सक्तीविरुद्ध कृषी संघटनेची स्थापना करून उठाव केले। दीनबंधू मित्र यांच्या नील दर्पण या नाटकाने नीळ उत्पादक शेतकऱ्यांची हालाकीची स्थिती सर्व समाजाच्या नजरेस आणली। सरकारला या निळीतून खूप फायदा मिळत होता, पण तरी सुद्धा सरकार जे होतं ब्रिटिश सरकार ते ही नीळ शेतकऱ्यांकडून अतिशय कमी किमतीत विकत घेत असतं आणि म्हणूनच सगळ्या शेतकऱ्यांनी ठरवलं की निळीचे उत्पादन घ्यायचे नाही। 1875 साली महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी जमीनदार व सावकार यांच्या अत्याचारांविरुद्ध उठाव केला। बाबा रामचंद्र यांच्या पुढाकाराने 1918 साली उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांनी किसान सभा ही संघटना स्थापन केली। केरळमध्ये मलबार भागात मुस्लिम शेतकऱ्यांनी नायर जमीनदारांविरुद्ध एक मोठा उठाव केला होता आणि तो उठाव मोपला उठाव म्हणून ओळखला जातो। भारताचे स्वातंत्र्य सैनिक, सुप्रसिद्ध नेते प्राध्यापक NG रंगा यांनी शेतकऱ्यांच्या समस्या जाणून शेतकऱ्यांच्या शोषणाविरुद्ध आवाज उठवून त्यांना संघटित केले। प्राध्यापक NG रंगा यांना शेतीतील समस्यांचे पूर्ण ज्ञान होते। 2 दशकांपर्यंत शेतकरी जमीन हक्कांसाठी त्यांनी काम केले आणि त्यांच्या पुढाकाराने अखिल भारतीय किसान सभा ही 1936 स्थापन झाली। स्वामी सहजानंद सरस्वती
हे या अखिल भारतीय किसान सभेचे अध्यक्ष होते. या सभेने शेतकऱ्यांच्या हक्कांचा जाहीरनामा राष्ट्रीय सभेला सादर केला. राष्ट्रीय सभेचे फैजपूर या ठिकाणी अधिवेशन भरले होते. या अधिवेशनाला 1930 साली महाराष्ट्रातील पूर्व खानदेशात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांची पिके पाण्याखाली बुडाली. शेतकऱ्यांची पिकं जर पाण्याखाली बुडाली तर ते शेतसारा कुठून भरणार? त्यामुळे शेतकऱ्याची स्थिती जी होती ती अतिशय हलाखीची झाली होती. शेतसारा माफ करून घेण्यासाठी साने गुरुजींनी जागोजागी सभा मिरवणुका घेतल्या. त्याच्यानंतर कलेक्टर कचेरीवर त्यांनी मोर्चा काढला. 1942च्या क्रांती पर्वामध्ये या इंग्रजांच्या जुलूम, जबरदस्ती, अन्यायाला कंटाळलेल्या शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने भाग घेतला. मुलांनो, साने गुरुजी म्हणजे श्यामची आई या पुस्तकाचे लेखक होत. साने गुरुजी हे अत्यंत संवेदनशील होते. मग अशा संवेदनशील व्यक्तीस आपल्या आसपासचे कामगार, आपल्या आसपासचे शेतकरी, आपल्या आसपासचे दलित यांचे होणारे शोषण कसे सहन होणार होते? त्यामुळे त्यांच्या शोषणाविरुद्ध आवाज उठवण्याचा आणि लढा देण्याचा प्रयत्न साने गुरुजींनी किसान कामगारांची एकजूट बांधली. धुळे, अंमळनेर ही कामगार संघटनाची प्रबळ केंद्रे बनवण्याचा त्यांचा प्रयत्न होता. स्वतः साने गुरुजी हे अंमळनेरच्या गिरणी कामगार युनियनचे अध्यक्ष होते. संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेचे आराध्य दैवत म्हणजे पंढरपूरचा विठ्ठल होय. आणि या मंदिरामध्ये दलितांना प्रवेश दिला जात नसे. मग हे पंढरपूरचे विठ्ठल मंदिर दलितांसाठी खुले करावे, त्यांना मंदिरात प्रवेश करता यावा म्हणून साने गुरुजींनी पंढरपूर येथे आमरण उपोषण केले होते. कामगार संघटन. खऱ्या अर्थाने उद्योगांची सुरुवात ही 1853 मधील मुंबईतील कापड गिरणीने झाली. त्यानंतर रिश्रा येथे 1885 मध्ये तागाची गिरणी झाली. तर जमशेदपूर या ठिकाणी 1907 मध्ये पोलाद कारखाना सुरू झाला. 19व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये भारतामध्ये कापड गिरण्या, रेल्वे कंपन्या यासारख्या उद्योगांची सुरुवात झाली होती. पण तरी सुद्धा कामगार वर्ग फार मोठ्या प्रमाणावर उदयाला आला नव्हता. पण तरीही या काळात कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न झाले. शशीपत बॅनर्जी, नारायण मेघाजी लोखंडे यांनी स्थानिक पातळीवर कामगारांचे संघटन केले. नारायण मेघाजी लोखंडे हे कामगार चळवळीचे अग्रदूत असं मानलं जातं. त्यांचा जन्म 1848 मध्ये ठाणे येथे झाला. नारायण मेघाजी लोखंडे यांचे मूळ गाव पुणे जिल्ह्यातील सासवड जवळचे कान्हेसर होय. बॉम्बे मिल हँड्स असोसिएशन ही गिरणी कामगाराची संघटना त्यांनी 1890 मध्ये स्थापन केली. ही कामगार संघटना भारतातील संघटित चळवळींची सुरुवात मानली जाते. महात्मा फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाच्या मुंबई शाखेचेही ते अध्यक्ष होते. त्यांच्याच प्रयत्नामुळे 10 जून 1890 पासून कामगारांना रविवारची साप्ताहिक सुट्टी मिळू लागली. आसाममध्ये चहाच्या मळ्यात काम करणाऱ्या कामगारांच्या वाईट अवस्थेविरुद्धही त्यावेळेला आंदोलन करण्यात आले. 1899 मध्ये ग्रेट इंडियन पेनिन्सुलर GIP या रेल्वेच्या कामगारांनी आपल्या मागण्यांसाठी संप पुकारला. वंगभंग आंदोलनाच्या काळात स्वदेशीला पाठिंबा देण्यासाठी कामगारांनी वेळोवेळी संप केले. पहिल्या महायुद्धानंतर भारतात औद्योगिकीकरणामुळे मोठ्या प्रमाणावर कामगार वर्गाचीही वाढ झाली आणि त्यामुळे संपूर्ण देशातील कामगारांसाठी एखादी संघटना असणे हे गरजेचे वाटू लागले.
आणि या गरजेतूनच 1920 साली ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसची म्हणजे आयटकची स्थापना करण्यात आली. ना. म. जोशी यांचा आयटकच्या कार्यात मोठा वाटा होता, तर लाला लजपत राय हे आयटकच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. कामगार वर्गात समाजवादी विचारांचा प्रसार करून त्यांच्या लढाऊ संघटना उभारण्याचे कार्य श्रीपाद अमृत डांगे आणि मुझफ्फर अहमद इत्यादी समाजवादी नेत्यांनी केले. 1928 साली मुंबईतील गिरणी कामगार संघाने श्रीपाद अमृत डांगे यांच्या नेतृत्वाखाली 6 महिने संप केला. रेल्वे कामगार, ताक कामगार इत्यादींनी कामगार चळवळीची वाढती शक्ती पाहून सरकार अस्वस्थ झाले आणि म्हणून या चळवळी दडपून टाकण्यासाठी कायदे करण्यात आले. कामगारांचे जे होते ते या राष्ट्रीय चळवळीला पूरक ठरले. समाजवादी चळवळ जनसामान्यांच्या हितरक्षणासाठी ब्रिटिश सरकार उलथून टाकणे आवश्यक आहे असे राष्ट्रीय सभेतील अनेक तरुण कार्यकर्त्यांना वाटू लागले. त्याचप्रमाणे आर्थिक व सामाजिक समतेच्या तत्वावर समाजाची फेररचना झाली पाहिजे याची जाणीव त्यांना होऊ लागली आणि या जाणीवेतूनच समाजवादी विचारसरणीचा उदय आणि विकास झाला. राष्ट्रीय सभेतील समाजवादी तरुणांनी नाशिकच्या तुरुंगामध्ये असताना राष्ट्रीय सभेच्या अंतर्गत समाजवादी पक्ष स्थापण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानुसार 1934 साली काँग्रेस समाजवादी पक्षाची स्थापना करण्यात आली. त्यामध्ये आचार्य नरेंद्र, जयप्रकाश नारायण, मीनू मसानी, राम मनोहर लोहिया इत्यादी नेते होते. 1942 च्या छोडो भारत आंदोलनात हे समाजवादी तरुण अग्रभागी. समाजवादी विचारसरणीच्या तरुणांमुळे भारतीयांना साम्यवाद व साम्यवादी विचारसरणी मांडणारे कार्ल मार्क्स यांचा परिचय होऊ लागला. लोकमान्य टिळकांनी तर 1881 मध्येच मार्क्स विषयी लेख लिहिला होता. पहिल्या महायुद्धानंतर भारतात साम्यवादाचा प्रभाव जाणवू लागला. मानवेंद्र नाथ रॉय या भारतीय तरुणांचा आंतरराष्ट्रीय साम्यवादी चळवळीत सक्रिय सहभाग होता. 1925 मध्ये भारतात स्वतंत्र साम्यवादी पक्षाची स्थापना झाली. ब्रिटिश सरकारच्या शोषण व अत्याचाराविरुद्ध लढा देण्यासाठी कामगारांच्या व शेतकऱ्यांच्या लढाऊ संघटना उभारण्याचे कार्य साम्यवादी विचारसरणीच्या तरुणांनी केले. त्यामुळे सरकारला या साम्यवादी चळवळीचा धोका वाटू लागला. जर या चळवळीला वेळीच रोखले नाही तर पुढे आपल्यासाठी ती डोकेदुखी होण्याची शक्यता आहे असे ब्रिटिश सरकारला वाटू लागल्याने सरकारने ही चळवळ चिरडण्याचे ठरवले. श्रीपाद अमृत डांगे, मुझफ्फर अहमद, केशव नीलकंठ जोगळेकर या सर्वांनी ब्रिटिश राजवट उलथून टाकण्यासाठी कट रचला असा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आणि त्यांना वेगवेगळ्या शिक्षा करण्यात आल्या. हा खटला जो होता हा मीरत येथे चालवण्यात आला म्हणून त्याला मीरत कट खटला असे म्हणतात. नंतरही जरी साम्यवादी तरुणांना आणि कार्यकर्त्यांना शिक्षा झाली असली तरीही या खटल्याने नंतरही कामगार चळवळींवर साम्यवाद्यांचा प्रभाव कायम राहिला. आता आपण माहिती बघूया स्त्रियांच्या चळवळीविषयी. मुलांना तुम्हाला माहिती आहे की भारतीय समाज व्यवस्था ही पुरुष प्रधान होती. त्यामुळे भारतीय समाज व्यवस्थेत स्त्रियांना दुय्यम स्थान होते. अनेक दुष्ट चालीरीती उदाहरणार्थ पडदा पद्धत, बालविवाह, सतीची चाल, हुंडा पद्धत या अनेक दुष्ट चालीरीतींमुळे त्यांच्यावरती अन्याय होत असे.
परंतु आधुनिक युगात या विरुद्ध जागृती होऊ लागली. स्त्रियांची स्थिती सुधारली पाहिजे, त्यांनाही मानाने सन्मानाने जगता यावे असे काही पुरुष सुधारकांना वाटत होते. त्यामुळे स्त्रीविषयक सुधारणा चळवळीत काही पुरुष सुधारकांनी पुढाकार घेतला. त्यामध्ये राजा राम मोहन राय, महात्मा फुले, गोपाळ गणेश आगरकर, गोपाळ हरी देशमुख, महादेव गोविंद रानडे, महर्षी धोंडो केशव कर्वे यासारख्या सुधारकांनी स्त्रियांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडली. त्यांनी स्त्री शिक्षणासाठी प्रयत्न केले. स्त्रियांच्या सुधारणासाठी नंतरच्या काळातही स्त्रियांचे नेतृत्वही पुढे येऊ लागले. त्यासाठी स्वतंत्र संस्था संघटना स्थापन होऊ लागल्या आणि त्यांच्या माध्यमातून स्त्रियांमध्ये सुधारणा घडवून आणण्याचा प्रयत्न होऊ लागला. उदाहरणार्थ, पंडिता रमाबाई यांनी 1882 साली आर्य महिला समाज ही संस्था स्थापन केली. त्याचप्रमाणे मार्च 1889 रोजी 2 विद्यार्थिनींना घेऊन त्यांनी शारदा सदन शाळा सुरू केली. 8 साली रमाबाई रानडे यांनी सेवा सदन स्थापन केले. भारतीय महिलांनी सुरू केलेल्या या संस्था या स्थानिक स्वरूपाच्या होत्या, म्हणजे त्या प्रदेशांपुरत्या काम करणाऱ्या होत्या. राष्ट्रीय पातळीवर 1904 साली भारत महिला परिषद ही संस्था स्थापन झाली, तर 1927 साली ऑल इंडिया वुमन कॉन्फरन्सची स्थापना झाली. म्हणजे स्थानिक पातळीवरील संस्थात्मक कार्य हे राष्ट्रीय पातळीपर्यंत जाऊन पोहोचले. वारसा हक्क, मतदानाचा हक्क इत्यादी प्रश्नांबाबत या ज्या संघटना होत्या, त्या संघटनाच्या माध्यमातून स्त्रिया संघर्ष जनार्दन सावे या भारताला वैद्यकीय सेवा देणाऱ्या पहिल्या स्त्री डॉक्टर. त्यांनी स्त्रियांसाठी आरोग्यविषयक व्याख्यानमाला चालवल्या. तसेच राजकोट येथे त्यांनी रेड क्रॉस सोसायटीची शाखा उघडली. 20व्या शतकात सामाजिक जीवनात स्त्रियांचा सहभाग वाढू लागला. राष्ट्रीय चळवळीत व क्रांतिकार्यात स्त्रियांचा मोलाचा सहभाग होता. 1935च्या कायद्यानंतर प्रांतिक मंत्रिमंडळामध्ये स्त्रियांचा समावेश झाला. स्त्रियांना समानतेची वागणूक देण्याची गरज आहे हे भारतीय नेते व समाज सुधारक यांच्या लक्षात आल्याने स्वातंत्र्य प्राप्तीनंतर भारतीय संविधानामध्ये स्त्री पुरुष समतेचे तत्व स्पष्टपणे नमूद करण्यात आले. तर आनंदीबाई जोशी अमेरिकेत राहून डॉक्टरी शिक्षण घेणाऱ्या पहिल्या भारतीय महिला डॉक्टर. आनंदीबाई जोशी यांचा मुलगा 10 दिवसांचा असताना वैद्यकीय सेवेच्या अभावामुळे मृत्यू पावला आणि हीच खंत त्यांना वैद्यकीय शिक्षणाकडे खेचून घेण्यास कारणीभूत ठरली. 1886 मध्ये त्यांनी MD ची पदवी घेतली. अमेरिकेतून त्या भारतात परत येत असताना त्यांना क्षयरोग म्हणजे TB झाला आणि त्यातच पुढे 16 फेब्रुवारी 1887 रोजी पुण्यात त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे जरी त्या भारतातील पहिल्या महिला डॉक्टर असल्या तरी त्यांना भारतीयांसाठी रुग्णसेवा करण्याची संधीच मिळाली नाही. मुलांनो, तुम्हाला माहिती आहे की भारतीय समाज रचना ही जाती व्यवस्थेवर आधारलेली होती. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र किंवा दलितांना जे आहेत सगळ्यात खालचा दर्जा दिला जात असेल. म्हणजे त्यांचा जन्म जणू काही वरच्या 3 वर्गांची सेवा करण्यासाठी झाला आहे असं समजलं जात असे. त्यामुळे समाजात दलितांवर अनेक प्रकारचे जुलूम आणि अन्याय होत असत. या दलितांना मिळणाऱ्या अन्यायकारक वागणुकीविरुद्ध समाज सुधारकांनी लोकांच्या मध्ये जागृती निर्माण केली. म्हणजे महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉक्टर आंबेडकर
यासारख्यांनी अस्पृश्य आणि दलित लोकांचा उद्धार व्हावा यासाठी उल्लेखनीय कार्य केलेले आहे. महात्मा फुले यांच्या शिकवणीला अनुसरून गोपाळ बाबा वलंकर व शिवराम जानबा कांबळे यांनी अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी प्रयत्न केले. वलंकरांनी इसवी सन 88 मध्ये विटाळ विध्वंसन या पुस्तकातून अस्पृश्यतेवर आपले परखड विचार मांडले. वलंकर यांच्या विचार व कार्यामुळे अस्पृश्य वर्गात जागृती होऊ लागली होती. वलंकरांच्या विचारांचा प्रभाव अनेक तरुणांवर पडला. हे त्यातील प्रमुख असून ते पुण्याचे रहिवासी होते. त्यांनी अस्पृश्य लोकांना लष्कर खात्यात नोकऱ्या मिळाव्यात, त्यांच्या मुलांचे शिक्षण सरकारने करावे, शाळा वाचनालय सुरू करावे यासाठी श्री शंकर प्रासादिक सोमवंशीय हितचिंतक मित्र समाज हा 1904 मध्ये घेतला. त्यांनी सोमवंशीय मित्र मासिक सुरू केले. त्यातून त्यांनी मुरळी व जोगतिणींच्या प्रश्नांना वाचा फोडली. तसेच देवदासी म्हणून सोडलेल्या स्त्रियांच्या विवाहासाठी त्यांनी पुढाकार घेतला. अशाच प्रकारची चळवळ जी होती, महाराष्ट्रात ज्याप्रमाणे महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉक्टर आंबेडकर, गोपाळ बाबा वलंकर, शिवराम कांबळे यासारखे समाज सुधारक जे आहेत ते समाज सुधारण घडवून आणत होते, तशीच काहीशी ही तामिळनाडूमध्ये पेरियार रामस्वामी यांनी केली. त्यांनी अस्पृश्यता निर्मूलनाची चळवळ उभारली. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी दलितांच्या प्रगतीसाठी 1906 सालमध्ये डिप्रेस्ड क्लास मिशन ही संस्था सुरू केली. दलितांना स्वाभिमानी, सुशिक्षित आणि उद्योगी बनवणे हा त्यांच्या कार्याचा महत्त्वाचा भाग होता. उच्चवर्णीयांच्या मनातील दलित विषयक भ्रामक समजुती नष्ट करणे हा त्यांच्या कार्याचा दुसरा भाग मानला जातो. त्यासाठी त्यांनी मुंबईत परळ, देवनार या भागात मराठी शाळा, उद्योगशाळा काढल्या. पुणे येथे पर्वती मंदिरामध्ये प्रवेश सत्याग्रह, दलितांची शेतकी परिषद, संयुक्त मतदार संघ योजना इत्यादी बाबत दलित वर्गाच्या हिताच्या दृष्टीने ते सक्रियपणे भाग घेत होते. त्याचप्रमाणे कोल्हापूर संस्थानचे राजर्षी शाहू महाराज यांच्यावरती महात्मा फुले यांच्या विचारांचा प्रभाव होता. त्यांनी दलितांचे नेतृत्व करणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पाठराखण केली. आंबेडकरांच्या काळात निर्माण झालेल्या ब्राह्मणेतर म्हणजे ब्राह्मण सोडून इतर जातींच्या लोकांच्या चळवळीचे नेतृत्व केले. राजर्षी शाहू महाराज हे कोल्हापूर संस्थानाचे राजे होते. राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानात आरक्षणाचा क्रांतिकारी जाहीरनामा काढला. राजर्षी शाहू यांनी कोल्हापूर संस्थानामध्ये इसवी सन 1902 साली केलेले कार्य, एक म्हणजे कोल्हापूर संस्थानात मागास जातींना 50% जागा राखीव राहतील अशी घोषणा केली. त्यांनी कोल्हापूर संस्थानामध्ये प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले. समाजातील जातीभेद नष्ट करण्याचा प्रयत्न केला. रोटीबंदी म्हणजे अस्पृश्य किंवा दलितांच्या हातचे पाणी, अन्न, इतर गोष्टी उच्च वर्गातील लोकांना चालत नाही. याला विरोध म्हणून शाहू महाराज सभा परिषदांमधून दलित लोकांच्या हातचे अन्न घेऊन खात. तर बेटीबंदी म्हणजे एका जातीतील व्यक्तीचा विवाह त्या जातीतील व्यक्तीबरोबर केला जात असे. अन्य जातीतील व्यक्तीबरोबर विवाह करण्यास मनाई होती. शाहू महाराजांची अशी धारणा होती की बेटीबंदीचा निर्बंध समाजात जोपर्यंत पाळला जात आहे तोपर्यंत जातीभेद समूळ नष्ट होणार नाही. आणि म्हणून यासाठी त्यांनी आंतरजातीय विवाह कायदा आपल्या संस्थानात मंजूर केला. त्याच्यासाठी त्याला कायदेशीर मान्यता देण्यात आली. आता आंतरजातीय विवाह कायदा म्हणजे काय? म्हणजे कोणत्याही जातीतील व्यक्तीने कोणत्याही जातीतील व्यक्तीशी विवाह केला
तरी त्याला कायद्याने संरक्षण मिळणार होते. मुलांनो, त्यावेळेला वडिलांचाच व्यवसाय मुलाने चालवायचा अशी पद्धत होती. म्हणजे जर वडील सुतार असतील तर मुलाने सुद्धा सुतारीचंच काम करायचं, वडील लोहार असतील तर मुलाने सुद्धा लोहाराचंच काम करायचं. त्याने आपला व्यवसाय बदलायचा नाही. परंतु शाहू महाराजांनी ही व्यवसाय बंदी करण्यासाठी 22 फेब्रुवारी 1918 रोजी कोल्हापूर सरकारच्या गॅझेटमध्ये एक जाहीरनामा प्रसिद्ध केला आणि त्यामुळे संस्थानातील बलुतेदारी पद्धती नष्ट करण्यात आली. दक्षिण भारतात सुद्धा जस्टिस पक्षाने समाजात समानता असावी यासाठी खूप मोलाचे सहकार्य केले. गांधीजींनी पुण्यातील येरवडा येथील तुरुंगात असताना सनातनी हिंदू पंडितांशी वाद करून अस्पृश्यतेला कोणत्याही शास्त्राचा आधार नसल्याचे मत व्यक्त केले. सनातनी म्हणजे आपल्या धर्माचे कट्टर समर्थक असलेले जुन्या विचारांचे लोक होय. हरिजन सेवक संघास प्रेरणा दिली आणि त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन अमृतलाल विठ्ठलदास ठक्कर म्हणजे ठक्कर बाप्पा व आप्पासाहेब पटवर्धन इत्यादी कार्यकर्त्यांनी अस्पृश्यता दूर करून समाजात समता निर्माण करण्याच्या कार्यात स्वतःला झोकून दिले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे असं व्यक्तिमत्व किंवा अशी व्यक्ती की ज्या व्यक्तीने आपले संपूर्ण आयुष्य अस्पृश्य व्यक्तींच्या उद्धारासाठी व सेवेसाठी अर्पण केले. त्यांचा जन्म 14 एप्रिल 1891 ला मध्य प्रदेशातील महू या ठिकाणी झाला. त्यांनी कोलंबिया, लंडन यासारख्या विद्यापीठात अनेक विषयातील पदव्या घेतल्या आणि ते भारतात आले. आंबेडकरांनी इतर देशातील समाजव्यवस्था आणि भारतातील समाजव्यवस्था याचे अगदी जवळून निरीक्षण केले होते. त्यामुळे त्यांना स्वातंत्र्य, समता, बंधुता या तत्वांचे महत्त्व पटले होते. आपल्या देशातील समाजाची उभारणी सुद्धा स्वातंत्र्य, समता व बंधुता या तत्वांवर व्हावी हे आंबेडकरांचे ध्येय होते. आपल्या समाज बांधवांना आपल्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध लढा देण्यासाठी शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असा स्फूर्तिदायक संदेश त्यांनी दिला. मुंबईतील कायदे मंडळात सीताराम बोले यांनी 4 ऑगस्ट 1923 रोजी कायदेवजा ठराव मांडला की ज्याच्यामध्ये अस्पृश्यांना सार्वजनिक ठिकाणी मुक्त संचार असावा असा उल्लेख होता. सरकारने तो ठराव संमत केला व 11 सप्टेंबर 1927 रोजी यासाठी आदेशही काढला, परंतु त्याचा फारसा उपयोग झाला नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व त्यांच्या अनुयायांनी महाड येथे 14 तळ्यावर सत्याग्रह केला. त्यासाठी त्यांनी मनुस्मृती या ग्रंथाचं दहन करण्यात आलं. आता मनुस्मृती हे काय आहे तर सामाजिक विषमतेचा पुरस्कार करणारे किंवा सामाजिक विषमता का व कशी पाळावी याबद्दल माहिती देणारे पुस्तक आहे आणि या मनुस्मृतीस उच्च वर्गातील लोक खूप मान देत असत आणि म्हणून जाती व्यवस्था रुजवणाऱ्या या पुस्तकाचं दहन आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. दलितांना प्रवेश मिळावा यासाठी 3 मार्च 1930 रोजी बाबासाहेबांच्या नेतृत्वाखाली 8 ते 10 हजार नागरिक नाशिक शहरात जमा झाले व त्यांनी सत्याग्रह सुरू केला. या सत्याग्रहाचे नेतृत्व जे होते ते कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांनी केले होते. 1934 मध्ये डॉक्टर आंबेडकर यांच्या आदेशावरून हा सत्याग्रह मागे घेण्यात आला. आंबेडकरांनी दलित चळवळ चालवली व ती पुढे नेली, तेही वृत्तपत्रांच्या आधारे. समाजातील अनेक घटकांशी संवाद साधणे, आपल्या योजना लोकांपर्यंत पोहोचवणे, समाजात जागृती निर्माण करणे, समाजातील लोकांच्या दुःखांना वाचा फोडणे यासाठी त्यांनी मूक नायक, बहिष्कृत भारत, जनता, समता यासारख्या वृत्तपत्रांचा आधार घेतला. दलितांचे प्रश्न प्रभावीपणे मांडण्यासाठी
स्वतंत्र मजूर पक्ष स्थापन केला होता. 1937च्या प्रांतिक निवडणुकीत या मजूर पक्षाने 13 जागा दिल्या. पक्षाच्या उमेदवारांनी कामगारांच्या हिताच्या नसणाऱ्या कायद्यांना विधिमंडळात विरोध केला. दलितांचे प्रश्न प्रभावीपणे मांडण्यासाठी त्यांनी 18 जुलै 1942 रोजी शेड्यूल कास्ट फेडरेशन या नव्या पक्षाची स्थापना. राज्यघटनेचा मसुदा तयार करण्याचे काम करणाऱ्या समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. आधुनिक भारतात समतेवर आधारलेली समाज रचना निर्माण करण्याच्या कार्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधान तयार करताना काळजी घेऊन संविधानाद्वारे महत्त्वाचे योगदान दिले आहे. 14 ऑक्टोबर 1956 रोजी आपल्या लाखो अनुयायांसह नागपूर येथे मानवतेचा व समतेचा पुरस्कार करणाऱ्या बौद्ध धर्माचा त्यांनी स्वीकार केला. आधुनिक भारताच्या जडणघडणीमध्ये समतेसाठी उभारलेल्या या लढ्यांना फार महत्त्वाचे स्थान आहे. बालमित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असणार. यासारखे अनेक छान छान व्हिडिओ आहेत जे तुमच्या अभ्यासक्रमावर आधारित आहेत, पण ते पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.